करण्यासाठीचा पैसा नाही आहे। सरकारनं मराठा आरक्षणासाठी जी समिती नेमली त्या समितीचे सदस्य आणि अध्यक्ष असे भरमसाठ पैसा दिलेला आहे। 4.5 लाख रुपये अध्यक्षांना दिलीप शिंदे यांना। कसं बघतात राज्य सरकारच्या इकडे या निर्णयाकडे? 4 जानेवारी 2024 ला एक शासन निर्णय झाला। तो शासन निर्णय माझ्या हातामध्ये आहे। आता या शासन निर्णयाला शासनाचा निर्णय म्हणू की मलई आरक्षणाच्या नावावर कुणाला तरी चारण्याचे चोचले पुरवण्याचा निर्णय म्हणू? माझं स्पष्ट म्हणणं आहे सन्माननीय सरकारला की समान न्याय सगळ्यांना द्या। मला सांगा की यापूर्वी सुद्धा डोळ्या देखत सगळ्यांनी पाहिलं, त्या जरंग्याने आंदोलन केलं सराटीमध्ये, तिथं सुद्धा आपण बघितलं की त्या आंदोलनाच्या साठी वापरलेल्या जागेच्या शेतकऱ्यांना लाखो रुपये मोबदला दिला। आपण कधी आदिवासी बांधवांच्या आंदोलनाच्या ठिकाणी आंदोलन केलं असेल, संमेलन केलं असेल, सभा केलं असेल, परिषदा केल्या असतील, त्यांना आपण किती वेळेस तशा प्रकारचे मोबदले दिले, जागेंसाठीचे भाडे दिले आपण। मागास माझ्या मराठा भावांना ठरवलेलं नसताना ते चोचले पुरवले। आज उच्चांक झाला, आज उच्चांक झाला, आज उच्चांक झाला। हे काय चाललंय? आता म्हणजे न्यायमूर्ती म्हणून निवृत्त झालेले मुख्य न्यायमूर्ती श्री दिलीप भोसले, मला माहिती आहे कोणत्या कोणत्या उच्च न्यायालयामध्ये होते, त्यांची काय काय कारकीर्द आहे ती मला माहिती आहे, बऱ्यापैकी माहिती आहे। जर कोणाला संशोधन करायचं असेल तर माझ्याकडे यावं। त्याच्यानंतर मी गायकवाड साहेबांनाही, सन्मान्य गायकवाड साहेबांनाही ओळखतो, सन्मान्य संदीप शिंदे साहेबांनाही ओळखतो मी। सांगायचं तात्पर्य हे आहे की सॅलरी प्रोटेक्शन नावाचं आपल्याकडे म्हणजे सारासारपणे पद्धत आहे, जनरल कॉज प्रमाणे किंवा सॅलरी प्रोटेक्शन प्रमाणे। आता ही काय पद्धत आहे तर 5 नोव्हेंबर 2023 पर्यंतचे जर आपण पगार पाहिले तर भारताच्या मुख्य न्यायमूर्तींना, ओ सरकार ऐका, सरकार जनतेचा पैसा आहे, जरंग्यासाठीचा पैसा नाही आहे, एकट्यासाठीचा। भारताच्या मुख्य न्यायमूर्तींना काय पगार आहे? 2,80,000 रुपये। सुप्रीम कोर्टच्या माननीय न्यायमूर्तींना पगार काय? 2,50,000 रुपये। मुख्य न्यायमूर्ती जे असतात चीफ जस्टिस हायकोर्टचे, त्यांना 2,50,000 रुपये। हायकोर्टच्या सन्मान्य न्यायमूर्तींना पगार काय? 2,25,000 रुपये। ही परिस्थिती आहे, ही सत्यता आहे, ही सत्यता आहे सरकार, ही सत्यता आहे। मला समजत नाही, आपण न्यायमूर्ती स्वतः सर्वोच्च उच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायमूर्ती म्हणून राहिलात, इतर 2 जण न्यायमूर्ती म्हणून राहिले माननीय उच्च न्यायालयामध्ये, त्याच्यानंतर गायकवाड साहेब आणखीन मला वाटतं ट्रिब्युनलला होते। ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत न्यायमूर्ती म्हणून, आपल्याला सॅलरी प्रोटेक्शन माहिती आहे। मग हे चोचले कशासाठी? ही मलई आहे का? आरक्षणाच्या नावावरली मलई आहे का? दुसरी गोष्ट, आपण स्वतः न्यायमूर्ती राहिलात, आपण एका गोष्टीचा विचार करायला पाहिजे। भारताच्या संविधानाप्रमाणे निर्मित जो आयोग असतो, ज्याला मागास आयोग म्हणतो आपण, संविधानिक दृष्ट्या आर्टिकल 338B प्रमाणे, त्या आयोगाच्या पॅरलल मेकॅनिझम होऊ शकतो का? परत दुसरा प्रश्न मला उपस्थित करायचा आहे ह्या तिन्ही सन्मान्य न्यायमूर्तींना, आपण इंदिरा साहनीच्या न्याय निवाड्याच्या मान्य सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे झालात का? पॅरलल मेकॅनिझम मान्य केलं जाऊ शकते का? इवन माजी मुख्यमंत्री नारायण राणे साहेबांची स्वतःची समिती तरी मान्य झाली होती का? हे डोळ्यात देखत आहे, हे दिसतंय, तरी सुद्धा तुम्ही पॅरलल मेकॅनिझम
आणि त्या पॅरलल मेकॅनिझम मध्ये तुम्ही सॅलरी प्रोटेक्शनच्या वर जाऊन अशा प्रकारे पैसे, अरे किती पैसे म्हणे आपले दिलीप भोसलेंना, सेवानिवृत्त मुख्य न्यायमूर्ती आहेत त्यांना म्हणे 4,50,000 रुपये. अहो तुमची माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या चीफ जस्टिसांपेक्षा जास्त पैसे तुम्ही कोणत्या प्रोटेक्शन खाली घेतात? मी माझ्या व्यक्ती स्वातंत्र्य आधारे, संविधानिक स्वातंत्र्य आधारे मी हा निषेध करतो. त्यांनी ते पैसे स्वीकारू नये आणि सरकारने तशा प्रकारचे पैसे त्यांना देण्याची हिम्मत दाखवू नये. कारण 2,80,000 जर चीफ जस्टिसला असतील तर दिलीप भोसलेंना 4,50,000 रुपये देण्याचा कुठंच कायदा नाहीये, सॅलरी प्रोटेक्टेड नाहीये ती. त्यानंतर बाकीचे 2 न्यायमूर्ती आहेत त्यांना 2,25,000 जर हायकोर्टचे न्यायमूर्ती म्हणून पगार असेल तर या दोन्ही न्यायमूर्तींना 4-4 लाख रुपये. मी म्हणत नाही, मला तरी ते म्हणतात आमच्या याच्यामध्ये, तसे शब्द मला वापरायचे नाहीत, कोणाचा अपमर्द करायचा नाही, परंतु शेतकरी नेते, शेतकरी कामगार पक्षाचे पुढारी केशवरावजी धोंडगे साहेबांच्या आणि त्या चळवळीतल्या भाषेमध्ये सांगायचं म्हणलं तर बघणाऱ्यानं तरी लाजाव, बघणाऱ्यानं तरी लाजाव, बघणाऱ्यानं तरी लाजाव. अरे हे कष्टकऱ्यांच्या, हे व्यापाऱ्यांच्या, हिंदू राष्ट्र भारत मानणाऱ्या आम्हा सगळ्या भारतवासियांचा पैसा आहे. हा पैसा कुणाचे तरी जरंगेचे चोचले पुरवण्यासाठी, कुणाला तरी मलाई करण्यासाठीचा पैसा नाही आहे. म्हणून मी सरकारला सांगत आहे, सरकार मायबाप आहे, सरकारला सांगत आहे की आपण हा जो शासन निर्णय काढलाय, हा शासन निर्णय आपण तातडीने मागे घ्यावा. सॅलरी प्रोटेक्शन आपल्याला माहिती आहे, आपल्या मुख्य सचिवांना माहिती आहे, आपल्या प्रत्येक विभागाच्या सचिवांना माहिती आहे की एखाद्या IAS अधिकाऱ्याला जर आपण दुसरीकडे एखाद्या महामंडळावर पाठवत असलो तर महामंडळाचा पगार जर कमी असेल तर केवळ त्याला IAS म्हणून जो पगार असतो तेवढाच प्रोटेक्ट केला जातो. आणि आमचे माजी न्यायमूर्ती जे असतात त्या माजी न्यायमूर्तींच्या बाबतीमध्ये काय प्रिव्हिलेजेस आहेत हे वाचून घ्या. माजी न्यायमूर्तींना हे असले प्रिव्हिलेजेस, हे काय प्रिव्हिलेजेस दिलेत तुम्ही दुसरे? हे काय म्हणे, हे म्हणे दौऱ्याच्या ठिकाणी काय म्हणे प्रवास भाडे, म्हणजे परत 4.5 लाखाच्या पुढं म्हणे विमान उई उई उई, म्हणजे विमान कशासाठी, काय कारण आहे? मला ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत म्हणे घरी आणि शासकीय दौऱ्यादरम्यान व्यक्तिगत कामानिमित्त दौऱ्याच्या 24 तास व्यक्तिगत कामानिमित्त एक काळजी, आयोग म्हणून एक काळजी, व्यक्तिगत खाजगी गोष्टींसाठी काळजी. ही कोणती काळजी आहे? कोणत्या संहितेमध्ये आहे? अहो जपानचे मुख्य न्यायमूर्ती कसे जातात? जपानचे मुख्य न्यायमूर्ती गाडीने रेल्वे स्टेशनला जात असतात आणि तिथून गाडी वापस करत असतात. मला म्हणायचं नाही, चुकीचा शब्द वापरायचा नाही, परंतु आमच्या गुराखी भाषेमध्ये सफेद हत्ती पाळल्यासारख्या गोष्टी होता कामा नयेत. हा आमचा जनतेचा पैसा आहे. सन्माननीय जे 3 न्यायमूर्ती आहेत त्यांनी अशा प्रकारचे प्रिव्हिलेजेस स्वीकारू नये. ते जर स्वीकारलं तर माझं स्पष्टपणे म्हणणं आहे, आणि जर सरकारने शासन निर्णय हा मागे नाही घेतला तरी अपव्यय आहे पैशाचा, हे पैसे हे गैर आहे, त्याच्यामुळे लोक आयुक्तांकडे तक्रार करू आणि ह्या गोष्टीचा छडा लावू, सर्वोच्च न्यायालयापर्यंत या गोष्टीला नेऊ. त्याचं कारण आहे सरकारचा पैसा आहे, जनतेचा पैसा आहे, टॅक्स पेयरचा पैसा आहे, व्यापाऱ्याचा पैसा आहे, त्या पैशाचा शेतकऱ्याचा पैसा आहे, शेतमजुराचा पैसा आहे. हा कोणाच्या एकाच्या घरचा पैसा नाही आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.